नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. वेणी बांधणे म्हणजे केसांच्या पट्ट्या किंवा इतर साहित्य गुंफून विणलेला नमुना तयार करण्याची प्रक्रिया. केसांच्या वेण्यांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाची स्वतःची वेगळी शैली आणि अंमलबजावणीची पद्धत आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल अंडर ब्रेड करणे, ओव्हर ब्रेड करणे, 5 स्ट्रँड ब्रेड करणे आणि डबल डच ब्रेड अपडू करणे. आता आपण सर्वसाधारणपणे ब्रेडिंग प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि साहित्य पाहू. आपल्याला खालील साधने आणि सामग्रीची आवश्यकता असेल, जसे की कंगवा, ब्रश, हेअर क्लिप, हेअर बँड, केसांचे सामान, हेअर जेल किंवा वॅक्स आणि सिरम. इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्व उपकरणे योग्यरित्या स्टरलाइज केले असल्याची खात्री करा. प्रक्रियेपूर्वी आपले हात साबण आणि पाण्याने धुवा. आता अंडर ब्रेडची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस तयार करा. पायरी 2, केसांना ब्रश करा. पायरी 3, केसांचे 3 भाग करा. पायरी 4, ब्रेडिंग सुरू करा आणि पायरी 5, वेणी सुरक्षित करा. स्वच्छ, कोरड्या केसांपासून सुरुवात करा. केसांना धरून ठेवण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी तुम्ही मूस, सिरम किंवा टेक्स्चरायझिंग स्प्रे सारखी काही हेअर प्रॉडक्ट लावू शकता. कोणताही गुंता काढण्यासाठी क्लायंटचे केस ब्रश करा आणि याची खात्री करा की ते गुळगुळीत आणि गाठी नसलेले आहेत. तुम्हाला वेणी कुठे सुरू करायची आहे ते ठरवा. हे डोक्याच्या वरच्या बाजूला किंवा इतर कोणत्याही इच्छित प्रारंभ बिंदूवर असू शकते. क्लायंटचे केस 3 समान विभागांमध्ये विभाजित करा: डावे, मध्य आणि उजवे. डाव्या हाताने डावा भाग, उजवा भाग उजव्या हाताने आणि मधला भाग उजव्या हाताने पकडा. उजवा भाग घ्या आणि ते मध्यभागी ओलांडून त्यांची स्थिती प्रभावीपणे स्विच करा. असे केल्याने उजवी बाजू आता मधल्या बाजूमध्ये सामावून जाईल. मध्य भागावर डावा विभाग पार करा. डावी बाजू आता मधली बाजू झाली आहे. ब्रेडिंग सुरू ठेवण्यासाठी या पर्यायी क्रॉसिंग हालचालींची पुनरावृत्ती करा. उजवा भाग घ्या, तो मधल्या भागावर ओलांडून जा आणि नंतर डावा भाग घ्या, तो मध्य भागावर जा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या केसांच्या अगदी टोकापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत उजव्या आणि डाव्या विभागांमध्ये स्विच करणे सुरू ठेवा. ब्रेडिंग प्रक्रियेदरम्यान विभाग शक्य तितके एकसमान ठेवणे महत्त्वाचे आहे, संतुलित आणि व्यवस्थित दिसण्यासाठी. एकदा तुम्ही वेणीच्या शेवटी पोहोचल्यावर हेअर टाय किंवा इलॅस्टिक बँडने केस सुरक्षित करा. हे वेणी जागी ठेवेल. आपण वेणीच्या बाहेरील कडा हळूवारपणे खेचू शकता आणि ते थोडेसे सैल करू शकता आणि व्हॉल्यूम तयार करू शकता. याला पॅनकेकिंग करणे म्हणतात. तुम्ही वेणीमध्ये काही ॲक्सेसरीज जोडू शकता. आणि बस, आपण एक साधी अंडर ब्रेड तयार केली आहे. आता ओव्हर ब्रेडची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस तयार करा. पायरी 2, केसांना ब्रश करा. पायरी 3, केसांचे भाग करा. पायरी 4, ब्रेडिंग प्रक्रिया सुरू करा आणि पायरी 5, वेणी सुरक्षित करा. आता आपण या चरणांचा तपशीलवार विचार करूया. स्वच्छ, कोरड्या आणि व्यवस्थित केसांपासून सुरुवात करा. तुमचे केस धरून ठेवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही थोडे सिरम किंवा हेअर स्प्रे लावू शकता. कोणत्याही गाठी किंवा गुंता काढण्यासाठी केसांना कंगवा किंवा ब्रश करा. तुम्हाला वेणी कुठे सुरू करायची आहे ते ठरवा.
हे डोक्याच्या वरच्या बाजूला, बाजूला किंवा इतर कोणत्याही इच्छित प्रारंभ बिंदूवर असू शकते. केसांना 3 समान भागांमध्ये विभाजित करा. डावे, मध्य आणि उजवे. डाव्या हाताने डावा भाग आणि मधला भाग आणि उजवा भाग उजव्या हाताने धरा. उजवा विभाग घ्या आणि मधल्या विभागाखाली पास करा. उजवा विभाग आता नवीन मध्यम विभाग बनतो. पुढे डावा विभाग घ्या आणि मधल्या विभागाखाली पास करा, जसे तुम्ही उजव्या विभागासह केले. डावा विभाग आता नवीन मध्यम विभाग बनला आहे. उजव्या आणि डाव्या विभागांमध्ये पुन्हा पुन्हा मागील चरणांची पुनरावृत्ती करा. प्रत्येक वेळी तुम्ही मध्यभागी एक विभागावरून ओलांडून जाता तेव्हा तो एक नवीन मध्यम विभाग बनतो. या पद्धतीने वेणी घालणे सुरू ठेवा. जाताना प्रत्येक बाजूचे केस एकत्र करा. डाव्या बाजूने केसांचा एक छोटासा भाग गोळा करा. मधल्या भागाखाली पास करा आणि उजव्या भागासह एकत्र करा. नंतर उजव्या बाजूने एक लहान विभाग गोळा करा, त्यास मध्यभागी पास करा आणि डाव्या भागासह एकत्र करा. जोपर्यंत तुम्ही केसांच्या टोकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत वेणी घालत राहा. एक व्यवस्थित वेणी सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक विभागात समान ताण ठेवण्याचा प्रयत्न करा. शेवटी हेअर टायने किंवा इलॅस्टिक बँडने वेणी सुरक्षित करा. वेणी अधिक भरीव आणि विपुल दिसण्यासाठी वेणीच्या बाजूने हळूवारपणे खेचा. तळापासून सुरू करा आणि वर जा. वैयक्तिक स्पर्श जोडण्यासाठी तुम्ही रिबन, फुले किंवा इतर सजावटीच्या केसांच्या उपकरणांनी वेणी सजवू शकता. लक्षात ठेवा, सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो. ओव्हर ब्रेड तंत्रात प्रभुत्व मिळवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. म्हणून धीर धरा आणि जोपर्यंत तुम्हाला हवे ते परिणाम मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा. आता 5 स्ट्रँड वेणीची प्रक्रिया पाहू. क्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1 केस तयार करा. पायरी 2 केसांना ब्रश करा. पायरी 3 केसांचे 5 विभाग करा. पायरी 4 ब्रेडिंग सुरू करा आणि पायरी 5 वेणी सुरक्षित करा. आता आपण या चरणांचा तपशीलवार विचार करूया. स्वच्छ कोरड्या केसांपासून सुरुवात करा. केसांना धरून ठेवण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी तुम्ही मूस, सिरम किंवा टेक्स्चरायझिंग स्प्रे सारखी काही केस उत्पादने लावू शकता. कोणताही गुंता काढण्यासाठी केस चांगल्या प्रकारे ब्रश करा किंवा कंगवा करा. केसांना 5 समान भागांमध्ये विभाजित करा. तुम्ही तुमचे केस मध्यभागी विभाजित करून आणि नंतर प्रत्येक बाजूला 2 भागात विभागून हे करू शकता. केसांचे भाग आपल्या अंगठ्याने आणि बोटांनी आपल्या हातात धरून ठेवा. ते वेणीसाठी आरामदायक स्थितीत असल्याची खात्री करा. सर्वात बाहेरील उजव्या विभागापासून म्हणजेच विभाग 1 पासून प्रारंभ करून ते विभाग 2 वरून पुढे जा. नंतर विभाग 3च्या खालून जा. आता सर्वात बाहेरील डावा विभाग म्हणजेच विभाग 5 घ्या आणि तो विभाग 4 वर ओलांडून जा. नंतर विभाग 3च्या खालून जा. तुमच्याकडे आता मध्यभागी 3 विभाग असले पाहिजेत. विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5. हे विभाग आपल्या हाताने घट्ट धरून ठेवा. सर्वात बाहेरील उजवा विभाग विभाग 2 घ्या आणि तो विभाग 3 वरून न्या. नंतर विभाग 4च्या खालून न्या. शेवटी सर्वात बाहेरील डावा विभाग विभाग 1 घ्या आणि तो विभाग 3 वरून न्या. नंतर विभाग 2 खालून घ्या. तुम्ही तुमच्या केसांच्या शेवटापर्यंत पोहोचेपर्यंत सर्वात बाहेरील उजव्या आणि डाव्या भागांपासून सुरू होणाऱ्या मागील चरणांची पुनरावृत्ती करा. हेअर इलॅस्टिक किंवा रिबनने वेणी सुरक्षित करा, जेणेकरून ते उकलू नये. विविध ॲक्सेसरीज घालून तुम्ही वेणी सजवू शकता. 5 स्ट्रँडसह ब्रेडिंगमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी काही सराव लागू शकतो.
तुमचा वेळ घ्या आणि पहिल्या काही वेळा तो उत्तम प्रकारे जमणार नाही तरी निराश होऊ नका. संयम आणि सरावाने आपण एक सुंदर 5 स्ट्रँड वेणी तयार करण्यास सक्षम व्हाल. आता डबल डच अपडू ब्रेडची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस तयार करा. पायरी 2, केसांना ब्रश करा. पायरी 3, केसांचे भाग करा. पायरी 4, ब्रेडिंग सुरू करा. आणि पायरी 5, वेणी सुरक्षित करा. आता आपण या चरणांचा तपशीलवार विचार करूया. स्वच्छ केसांपासून सुरुवात करा. तुमचे केस अधिक आटोपशीर बनवण्यासाठी तुम्ही थोडेसे पाणी देखील शिंपडू शकता किंवा स्टायलिंग उत्पादने लावू शकता. केसांचा गुंता काढण्यासाठी केस चांगल्या प्रकारे ब्रश करा किंवा कंगवा करा आणि रख गुळगुळीत सुरुवात होईल याची खात्री करा. केसांचे मध्यभागी कपाळापासून मानेच्या मागील भागापर्यंत 2 समान भाग करा. भाग शक्यतो सरळ करण्यासाठी कंगवा वापरा. केसांचा एक भाग घ्या आणि ते तात्पुरते बाहेर हलवा. अनक्लिप केलेल्या बाजूने प्रारंभ करा. केसांच्या रेषेजवळ केसांचा एक छोटा भाग घ्या आणि त्याचे 3 समान भाग करा. मधल्या भागावर उजवा भाग ओलांडून आणि नंतर मधल्या भागावर डावा भाग ओलांडून वेणी घालण्यास सुरुवात करा. हे वेणीची पहिली शिलाई बनवते. त्यानंतरच्या प्रत्येक पायरीसाठी मधला भाग ओलांडण्यापूर्वी प्रत्येक बाह्य विभागात आणखी केस एकत्र घ्या. हे करण्यासाठी डोक्याच्या बाजूने केसांचा एक छोटासा भाग घ्या आणि वेणीच्या संबंधित बाह्य भागामध्ये जोडा. हा नमुना सुरू ठेवा. केस जोडून आणि मधल्या भागांना ओलांडून जोपर्यंत तुम्ही मानेच्या मागच्या बाजूला पोहोचत नाही तोपर्यंत. उलट बाजूने देखील वेणी पुन्हा करा. सोबत जाताना बाहेरील भागात केस जोडण्याचे लक्षात ठेवा. एकदा तुम्ही दोन्ही वेण्यांसह तुमच्या मानेच्या मागील बाजूस पोहोचलात की त्यांना एका लहान इलॅस्टिक बँडने तात्पुरते सुरक्षित करा. आता उजवी वेणी घ्या आणि ती डाव्या वेणीवर गुंडाळा. यू पिन वापरून उजव्या वेणीची टोके डाव्या वेणीपर्यंत सुरक्षित करा. नंतर डावी वेणी घ्या आणि उजव्या वेणीवर गुंडाळा. डाव्या वेणीची टोके उजव्या वेणीपर्यंत यू पिनसह सुरक्षित करा. ते आंबाडासारखे असेल. एकदा दोन्ही वेण्या ओलांडल्या आणि सुरक्षितपणे पिन केल्या गेल्या की कोणतेही सैल भाग अँकर करण्यासाठी किंवा उडण्यासाठी अतिरिक्त यू पिन वापरा. स्टाईल सेट करण्यासाठी तुम्ही हेअर स्प्रे देखील वापरू शकता. तुम्हाला वैयक्तिक स्पर्श जोडायचे असेल तर वेणी सजवा. तुम्ही डबल डच अपडू ब्रेड पूर्ण केली आहे. आपल्या सुंदर वेणीच्या हेअरस्टाईलचा आनंद घ्या. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो आहोत की कामगिरी कशी करावी, अंडर ब्रेडिंग तंत्र, ओव्हर ब्रेडिंग तंत्र, 5 स्ट्रँड ब्रेडिंग तंत्र आणि डबल डच अपडो ब्रेडिंग तंत्र. बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात बघू.